शिवाजी कालचा सेवडापूर शिवाजी हा वैभवकात स्वराज्य स्थापन करणार लपती गावाचा लाडक्या लेकीचा काटा शिवाजी म्हणे मी मराठ्यांचा राजा होणार पण हा वेंकोजी वाघ जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत शिवाजी राजा होणं शक्य नाही परक्याची लागली नाही बापाने सारी हयात काढली आणि बेटा राजा होण्याच्या वाटा धरतोय ते सुद्धा मुठभर मागण्यांच्या जीवावर पण हा वेंकोजी वाघ आहे तुझ्यासह त्या मुठभर मावळ्यांचा माझ्या या पोलादी हाताने चिरून टाकून या मावळ मुखाचा मी राजा होणार म्हणे वेंकोजी मी तुला सेनापती पद देतो अरे तू तुझ्या सेनापती पदावर सिंह उपाशी मिळाला तरी गवत कधी खाणार नाही तसाच हा वेंकोजी वाघ स्वाभिमानानं मरण पत्करी पण तू भेटलेल्या सेनापती पदाचा तुला जंगलात बदनाम नाही अरे तुझ्यावर सूड उगवण्यासाठी तर करतार सोडून असा जंगल जरी खोऱ्यात आला आहे नाही तुला नेस्तनाबूत केला तर आम्ही कोची वाघाचा बच्चा नाही घोड्याच्या टापाचा आवाज आपण पहिले दबावून बसावं संधी मिळताच करूया हल्ला नक्कीच कोणीतरी शिवाजीचा माणूस असणार आपण एकाच्या मतीने आलो पण हीच ती वेंकोजी वाघाची बुवा असणार काय जरा जोर से देखो काळोजी याद रखो कभी धोखा ना हो जाए कोण समोर बोला खान साहेब मी तालक्या टाकीवर लाट पण इथे आलो म्हणून गैर समजू नका माझा स्वाभिमान दुखावला गेल्यामुळे थोडा वेळ कुठून मी आपल्या मदतीची अपेक्षा केली दुसऱ्यावर विश्वास ठेवा शिका खान साहेब लेकिन अशा या रंगात आपण दोघांनी पुढे जाणं म्हणजे आपल्या जीवनाचं हिताच आहे म्हणून बोललो मी हेरानं वर्णन केलेली हीच ठीक ठाणे साहेब इथं वेंकोजी वाघाचं वास्तव्य असणार लेकिन ह्या तर कोणी दिखाया नाही देता त्याचा तर मला मोठा अचंबा वाटतो आपण वेंकोजीला भेटला ही बातमी शिवाजीला लागू त्या शिवाजी वेंकोजीला ठार मारलं नसेल ना आपण कोण तुम्हाला वेंकोजी तुम्हाला ओळखलं नाहीस तुला चांगलं ओळखलं पण अजूनही शंका येते मला तू तर मराठाकडे गाडीवाला बरोबर कसा काय शिवरायाचा शिलेदार काळोजी या यवनासोबत पाहून मला काय मलाही आश्चर्य वाटेल वेंकोजी त्या शिवाजीने माझा अपमान केला त्या अपमानाला सूड म्हणून शिवाजीचा भेमडकरचा विडा उचलला म्हणून खाणदार मिळाला मग खानाला जाऊन मिळण्यापेक्षा कामाही आलाच माझ्याकडे मी सुद्धा शिवाजीचा दुश्मन आहे पक्का दुश्मन हे तुला सुद्धा माहित आहे इसलिए तो आपकी मुलाकात घेण्यासाठी आम्ही इथपर्यंत आलो कशासाठी काय मतलब आम्ही साधारण सोपा आहे तू शिवायचा दुश्मन तेव्हा मराठ्यांचा राजा भंडाराचा शर्पट बंधन आपण पाहिले तो आम्हाला फक्त तुम्ही एकटे मिळाला की शिवाजीला पकडून आम्ही विषापुरी घालू आणि मराठी राज्य तुम्हाला बहाल करू
काळजी या उलटी चाल चालणाऱ्या यवनांवर कोणी विश्वास ठेवायचा यांची दुश्मनी शिवाजी बरोबर नाही तर हिंदू धर्माबरोबर आहे यांना फक्त शिवाजीच नाम शेष करायचं नाही तर संबंध हिंदू धर्म नष्ट करून मुसलमान धर्म स्थापन करण्याचे औरंग घेतली महत्वाकांक्षा आहे शिवाजीची आणि माझी दुश्मनी आहे ती फक्त शिवाजी बरोबर हिंदू धर्माबरोबर कधीच नाही पण त्या शिवाजी बरोबर जवळचं नामी गेलो तर शिवाजी राजा होईल पण हिंदू धर्माचेच राज्य राहील आणि शिवाजी म्हणून मी राजा झालो तर हिंदू धर्माच्या रक्षणासाठीच राजा होईल कैसे बात करते हो मुझे जरा खुश में आ जाओ अरे तुला इथं पायावर होश म्हणून गेलाय माझा मुसलमान म्हटलं की अंगाची काही लाई लाई होते आणि मग डोळ्यासमोर उभा राहतो तो फक्त सोड तुम्ही उद्ध्वस्त केलेला आमच्या देवळाची चिन्ह विचिन्ह अवशेष पाहिले ती हृदय कशा रक्तबंबाने आक्रमक होऊ लागतं आणि मग डोळ्यासमोर उभा राहतो आम्ही मोठ्या आशेने आलो आपले आम्हाला मदत मिळेल म्हणून पण तुम्ही आमची घोर निराशाच केली नाही कालोजी तू एकटा आला असतास तर जरूर तुला मदत केली असती पण या खानाला मी मदत करणार नाही शेवटी एकच सांगतो शिवाजी वेंकोजी मेले तरी जातील पण या हिंदू धर्माच्या रक्षणासाठी प्राणपणाने लढेल पण हिंदू धर्म नामशेष होण्यासाठी लाख डोळ्याची बादशाही जरी मला पाहत केली ना तरी मी या मुसलमानांना आम्ही तुमच्या विश्वास टाकतो पण तुम्ही मराठी लोक आमच्यावर विश्वास दाखवता धोबा वेंकोजीच्या अशा बात ऐकून आमच्या अंगावर कसे अंगारे खुले ठीक हो बोलो संभालने की बात करने का नहीं तो नतीजा बुरा होगा या देहाला वेंकोजी वाघ म्हणतात या धमकी या काळजी गदर दे वेंकोजी वाघ म्हणतात मला तुम्हा यवनाला बेमायदानी फेके नाचणारे त्या शिवाजी टक्कर घेणारा हा वेंकोजी वाघ ती किती काय बात काळजी क्या म्हणता याला या पुढे या माझ्या कोयता आसपास जरी असली यवना भेटत ना तर त्याच्यासह तुझी सुद्धा करकर चाटली जाईल आता मात्र अखेर झाली काळोजी असा अपमान करण्यासाठी तुम्ही आम्हाला इथे बोलत नाही ना नाही काय साहेब मला खात्री होती वेंकोजी आम्हाला नक्कीच सामील होईल पण झालं उलट वेंकोजी तारे आलेल्या पाहुणे स्वागत करायची ही पद्धत नाही बरोबर अगदी बरोबर स्वागत आल्याबरोबर त्या माझ्या मग तुला पाहिलं आणि माझा राग गेला तेव्हा पाहुणा म्हणालास तेव्हा या गाडीवरला पाहुण्यासारखा घेऊन जातो ठीक आहे चलो काळोजी या अपमानाची भरपाई करेल तेव्हाच नाव सांगेन इम्रान खान चला काळोजी वारे वाह काळोजी सोबतच करा भारताचा बच्चा पण माझ्या गुहेत नका यायला दिला कोणी कोण आहेस तो पोटासाठी दाही दिशा फिरत असतो सरकार वासुदेवाचा अवतार खरं सांग कोण आहेस तू इतरांच्या डोळ्यात धूत पेटशील पण या वेंकुजीला फसवणं वाटतं तेवढं सोपं नाही खरं सांग कोण आहेस तू नाही तर या फरशीने इथे तुझी गर्दन मारली जाईल वाघ पहा म्हणता दिला इथे पाऊल टाकलेला कोणताही प्राणी सहजासहजी परत जाऊ शकतो कोण आहेस तू आपल्या सरकारचा एक माणूस देशसेवेचे व्रत घेतलेला स्वदेश आणि धर्म वाचवण्यासाठी धडपडणारा मराठा शिपाई गडी महाराष्ट्रात शिवरायांचा बहुरूपी म्हणून ज्याची ख्वाती आहे तोच मी बहिर्जी नाही शिवाजीचा संतान प्रत्यक्ष या वाघाच्या भयात तुला माझी भीती नाही वाटली वेंकोजी भीती बाळगावी भ्याडाने मर्दाने नव्हे आणि तुमची मला भीती का वाटावी इम्रान खानासारख्या दुश्मनाला न भीता रोज रोज तुमची मुलाखत घेऊन सही सलामत परत करतो मग मला भीती का बाळगावी मी मराठा तुम्ही मराठा भावाची भावाला भीती वाटण्याचे कारण काय या तुझ्या
आठवणीने मी माझा निश्चय बदलला नाही. अजून नीट विचार करा वेंकोजी. तुमच्यासारख्या शूर लढवायची आपल्या मनात फार मोठी गरज आहे. आपण महाराज पूर्वीचे सगळे विसरून तुम्हाला निश्चित आपण वाटते मानाचा तुरा आपल्या शिरपेटात होती. नाही, ते यासाठी शक्य नाही. शिवाजीचे हात माझी दुश्मनी अखेरपर्यंत राहणार. यापुढे त्याची माझी दोस्त होणे शक्य नाही. शक्य नाही वेंकोजी. माणसाला कुठलीही गोष्ट शक्य नाही. त्याने तसा प्रयत्न नको का करायला? नाही, त्यातील दंडी सेनापती पदासाठी मी शिवाजीचे पाय धरणार नाही. बहिणी, हा वेंकुजी एवढा लाचार नाही. आपण कसे आहात ते मी आत्ताच काय ऐकलंय सगळं. आणि काय समजायचे ते समजून चुकलोय. वेंकोजी, तुम्ही खरे धर्माभिमानी आहात म्हणून खानाने पुढे गेलेल्या लालचीवर लाथ मारून त्याची दोस्तीला काढले. अभिमानाने सांगावयाचे वाटते की त्या काळोजी सारखे हजारो काळोजी मेले तरी चालतील, पण तुमच्यासारखा एकटा स्वाभिमानी वेंकोजी जगला पाहिजे. महाराजांनी आपल्याला हा लकोटा दिला. वेंकोजी वाघ यांची सविनय सादर प्रणाम. आपण आमच्यापेक्षा वयाने मोठे, नात्याने आणि पराक्रमानेही मोठे. आपल्या सारख्या शूर लढाव्याची उभ्या महाराष्ट्राला नितांत गरज आहे. तुमच्या आमच्यात झालेला संघर्ष विसरायला आम्ही तयार आहोत. तरी आपण पूर्वीचं सगळं विसरून आम्हाला येऊन मिळावं. आम्ही आपल्या स्वागतासाठी तयार आहोत. आपल्या सारखा एका दिवसात शूर साथीदाराला दुखावलेला एक अभागी शिवाजी भोसले. शिवाजीला सांग की मी तुझ्याबरोबर समजूत करायला तयार नाही म्हणून. मी असेच तुकडे हल्ले करून तुम्हा देवबाजांनी काय करून सोडणार आहे. असेल मग तर हे समोर होऊन जाऊ दे तुला आणि माझा सामना. ठीक आहे वेंकोजी, अजूनही नीट विचार करा आणि स्वतःला अंधपटापासून वाचवा. येतो मी. लपून कुठे राहता घोर काळोजी असेल तुझं शोधून काढेल. असेल हिम्मत तर ये समोर. मित्रा भागो पैसा का लपून राहू नकोस. आत्ताच तर तुला इथून लपत छपत जाताना पाहिलाय, पण इथं तर कोणीच दिसत नाही. वेंकोजीला कविता घेऊन नाही केले आहेत, पण त्यांचाही अजून पत्ता नाही. जसे दिवस जातात आहेत तशी पुढे उभे राहतात संकट. आता थांबून उपयोग नाही. प्रथम त्या काळूचा निकाल लावून नंतर या समशेरीने इम्रान खानचा निकाल लावतो. आणि वेंकोजी सारख्या नररक्षकाचा समाचार घेऊन स्वराज्याच्या सूर्यदाला लागणारे घोबडाच्या कुत्कार बंद करून टाकतो. बेता बडबड बंद कर आणि मुकाट्याने जा. कोण आहेस तू? बोल. मैं इतना सवाल का मुझे पूछा है जी. मी तुला जबाब दिला आहे तरी सुद्धा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा लाडका शिलेदार नेताजी पालकर म्हणतात तो मी. या अल्लाह, तौबा तौबा. नेताजी पालकर अभी तो माफ करो. कोण आहेस तू? मी डरतो खान नावासारखा डरतो खान. लेकिन निरुपयोगी है. खान पोटासाठी खान साहेबांकडे चाकरी करतो, पण रक्त दिसलं तर सरळ पळतो.
काय तू तर आमचा दुश्मनच आहे. काहे का दुश्मन भाई? मैंने तेरा क्या किया? तूने मेरा क्या किया? कुछ भी तो नहीं. पागल दिसतोय. उलटा सांगतोय की फसवण्याचा सोंग करतोय. कुछ भी समझो, आप उनको येड़ा समझो, लेकिन तेरा नाम ऐकल्यावर आमची खान साहेब बसलेली असती तर दणकन उभे होतात आणि उभे असतील तर बस खाली बसतात. आणि तू तर अगदी समोर उभा आहेस माझ्या. मी काय करू, कसा मारू? या अल्लाह, अभी तू ही मुझको बचाव. ओरडू नकोस. एक बातमी सांगशील तर यावेळी तुला जिवंत सोडायला तयार आहे. एकच काय माहिती आहे तर सगळं सांगून टाकतो. पण मला मारू नको, जिवंत ठेव. कसली वाटली सांगू? काळूजी खानाच्या मुलाखतीला कधी येऊन गेला आणि यापुढे कधी येणार आहे? तसा तो नेहमीच मिळला असतो खानाजवळ. काय कर्मत जातात त्यांची? ते आता मला कसं समजणार? मी तिकडे दूर असतो ना वाऱ्यावर. पण एक बातमी लागली आहे. बोल लवकर. कसली बातमी? जोर वाटल्याने काळजी खानाला मानाच्या किल्लेदारीच्या भेटीला ले जाणे वाले. काय? मामासाहेबांच्या भेटीला खानासोबत तू माग काळूजी? खरं सांगत आहे? जान बचाने के लिए सच बोला है दोस्त. अल्लाह कसम. जोर वाटेने कुठे भेटणार आहेत काळूजी आणि खान? शिवनेरीवर दोस्त, शिवनेरीवर. सच कहता हूँ दोस्त. ठीक आहे, जा तू. पण याद राख, मी तुला भेटलो हे जर कुणाला सांगितलंस तर अरे भाई, आया ध्यान में. लाख लाख शुक्रिया नेताजी. डरपोक खान आज बड़े मुश्किल से बच गए हैं. साले भाग मत. काळूजी खानाला घेऊन मामा साहेबांच्या मुलाखतीला, म्हणजे या त्या काळूजीचा काही कुठील कामा तर नसेल ना? मामा साहेबांना फितूर करण्याचे मनसुबे रचत नसेल कशावरून काळूजी की मामा साहेब सुद्धा फितूर आहेत? डोक्याचा कसा गोंधळ बांधलाय. आता इथे थांबून उपयोग नाही. सूर्यास्तापूर्वीच शिवनेरी गाठली पाहिजे. अगं थांब, अगं थांब, थांब, अगं थांब. काही नवीन सारखी अगं थांब, थांब. मी बिजलीसारखी सगळे नेसून आगीसाठी वळवला जाईल. तू का माझ्या मागे धडपडतोस? काय ना, आता काय म्हणावं तुला? अगं दिवस आले धक्काधक्कीचे. त्यात जो व्यंकोची वाघाचं घर. त्यात मुघलाने नुसता दुर्गुत घातलाय चारी बाजूला. अशी एकटी दुकटी शेजारी बाहेर गवसलीतल्या कुणाच्या तडाख्यात उडवली बच्चा. अगं म्हणून सारखा मागून नसतो तुझ्या. आहा, काय पण अक्कल रे तुझी घोड्या पुढे घालते. म्हणे मागून असतो तुझ्या. काय नको माझ्या मागून राहिला. मी एकटी समर्थ आहे संकटाला तोंड द्यायला. कधी किती जणांना तोंड देणार आहे? काय म्हणाला? अगं मी म्हणतो एकट्याला कदाचित भागवशील तू. पण चार बाजूने चार जण आले. चालायला सगळ्या गोष्टी. त्यात त्या दिवशी नायकांना सोडवला ना, त्या डरपोकांना बसवलंय आपण. तेव्हा पाहून काही असा चिडलाय तो. सारखं कधी जातो तुला बाहेर काढून. काय? तलवार गावठी त्याच्या हातात गरगरच मारणार आहे तुझी. चल ये फेकू. चल हट बाजूला. हवा येऊ दे. असले कितीतरी डरपोक खान पाहिले आहेत मी. एकदा कसल्याबरोबर गाडी काढून हातात येईन त्या खाण्याच्या. तसं माझा कसला माहित आहे ना तुला? मानेची मैना माहिती मला. महिने अगं हे महिने एक विचारू का? काय तुझा विचार नकोस. चल हो बाजूला. जाऊ दे मला. एवढी घाई कशाला म्हणतो मी? बसूया की जरा बाजूला. तुझं कोणी बोलत? माझं अडलंय खेटर. तू रिकाम टेकडा. तुला नसता
बाई झोपते ना. पोट सांभाळून बोला पोपटराव. यापुढं माझ्या वाटेला गेलात ना तर काय बोलला तर काय अगं हातातल्या बांगड्या वाटतायत बघ. अगं बाई माणूस तू कशाला उगीच टिमकी वाजवते हुशारीची. अगं बाई ती बाई. अरे बाप्या तो बाप्या. तू आता सरळ माझी वाट सोड. सांगून ठेवते. महिने प्रिये सखे प्राणनाथे सहचारीने जीवाचे जोडीदारीने लाडके मामाये आता नाही यंदाच्या वर्षाला आपण लगेच हुडकून घेऊया म्हणजे पुढे कसं सोपं राहील बघ. पोपटराव, प्रिया, सख्या, प्राणनाथा, सहचारा, जीवाच्या जोडीदारा, लाडका सोबा. या तुझ्या अर्धांगिनीच्या अर्धांग्या पुढं नाही दरवती जाटच मग टोकावर आणि ते जीव खाली उडी. लगीन करतोय मी याला माझ्या बरोबर. तुला झाली कधी अर्धांगिनी? महिने मी तुझ्या विचाराने एवढं व्याकुळ झालो. तुला माझी दया येत नाही का ग? महिने तू जर माझ्या बरोबर लग्न केलं नाही तर खरोखर कुठेतरी जाऊन जीव देईन बघ. बस ठरला निश्चय. हा प्रेमभंग शाळेला केलं त्यापुढे कुणाला पण दिसला नाही पाहिजे. हे तोड कुणाला विकत ना. आता एकच मार्ग मरणाकडून मरणाकडे आम्ही जातो आमच्या गावात. आमचा राम राम घ्यावा. आमचा राम राम घ्यावा. आमचा राम राम घ्यावा. कोणीकडे निघालात? मरायला आता दुसरा मार्ग तरी आहे का? अहो, पण तुम्ही मेल्यावर मी काय करू? ते मला विचारू नकोस. वाटलं तर दर्पकांनी विकलं. असं नाही. अहो, असं काय करता पोपटराव? तुम्ही मेल्यावर मी काय करू? असं राहतो गुरु. तुम्ही राहता पोपटराव. अहो, पोपट. बसल्यास आपण यांना लगीन करू. अगं मी नको ना मरू. चल मग तू पण नका रडू. एवढ्याच्याला आपण लगीन करू. खरं? तुम्ही असं सारखं नाही ना म्हणणार? नाही पण तू पण माझ्यासोबत तर्क असं नाही ना भांडणार. नाही. यापुढं तुम्ही माझे पोपट आणि मी तुमची मैना. अगं अगं महिने सांग माझ्या कानात. अगं सांग सांग सांग. अगं अगं महिने सांग माझ्या कानात. काय आहे तुझ्या मनात. अगं अगं महिने सांग माझ्या कानात. काय आहे तुझ्या मनात.
अगं म्हणजे ताप 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 तो हा भरलेला टाकतो अगं काय पण टाकतो कोणतरी ब्रह्मदेवाचा बापी माहिती काय विचार करा. बघूया तरी आपल्या दोघांबद्दल काय सांगतो ते. असं म्हणते विचारतोच बघ अगं विचारू काय काय सांगतो ते विचार की. ठीक आहे हा. अहो चित्रगुप्ताचे बाप ब्रह्मदेवाचे आजोबा देवराम आम्ही तुम्हाला एक विचारू का तुझे नाव पोपट ती तुझी महिना लवकर लगीन होत नाही म्हणून तुझ्या जीवाची झाले पुढचं पण बरोबर बोलला की हा बरोबर कोणतरी ब्रह्मदेवाचा काल दिसतोय अहो वासुदेव, आम्ही आता लगीन करणार आहोत तेव्हा तेव्हा वर्षाला तुमच्या घरात पाहुणा आणणार आहे बारा पोरं आणि 13 पोरी मिळून 25चा गोड वडा तुमच्या घरात अहो उठा पोपटराव. ते वासुदेवाचं काय ऐकू? अहो थापा मारून पोट खायचं त्यांचा धंदा. चला जाऊया आपण घरला. धन्यवाद तुझी वासुदेवा येतो आम्ही. महिना तू कमाल आहे नाही तुमची अहो तुमच्या या लोकांचं चांगलं जगवलं की आम्हाला या सोंगामुळे आज बरीच माहिती गोळा घेतली वेगवेगळी वाघाच्या पुढे शोध घेतला चला या पुढे रोहिडेश्वर जाऊन महाराजांच्या गडाची घरात पाठवली शिलेदार साहेब बघा बघा आलं दिल्या खानासोबत गडावरती हल्ला केलाय त्या चंडालाची कॉपी पाहून यवनासोबत गडावर पडलीच नाही हा दारूखान्यात जाऊन भरती द्या जा लवकर सारखा भागून गर्दना करत फिरत जाणाऱ्या नराधमात हा महानदी येथे तयार आहे आरोपी देशाला तूळ लावायला निघालेला देशद्रोही होय काळूजी तुझा त्याच्या जीवाचा कृतज्ञ काळ मी तरी काय करेन बालोजे स्वातंत्र्याला तूळ लावायला निघालेला देशद्रोही होय काळूजी तुझा त्याच्या जीवाचा कृतज्ञ काळ होय महाराजी तुझा कृतज्ञ काय जवळ आहे
देशाची राज सगळे कधी करणार नाही. नक्की जाऊ शकतो. जे कावळ्या शब्दाने म्हणण्यापेक्षा स्वतः जीव घालून मारुती, तुझ्यासारखा नराधम मला पायाखाली चिरडून ठार मारील किंवा मृत्यूला तरी मिठी मारील. गावात फुकट मारणारा आम्हाला देतो. त्या कावळीच्या संख्येने मारण्यापेक्षा आता नक्की तयार हो. काय पहा तुम्ही मामासाहेब, मामासाहेब, मामासाहेब. अरे तिकडे गाव थांबा. अचानक कल्ला करू. आता घरा घाता. नक्की त्या काळोखीची कथा करणे असावी. किंवा घरा काळोखी. काय बोला या तलवारीने पाणी पाजतात तर नेताजी पाल करत नाही. या अल्लाह, तौबा तौबा तौबा. ये मराठी लोग बहुत प्रॉपर है लेकिन भागते नहीं. बोलो तू. जागतांत काळ नेताजी पालकर. नेताजी पालकर. शिवरायांचा सेनापती नेताजी पालकर. भागते नहीं सबसे. या नेताजीची तलवार एकदा म्याना बाहेर आली की ती रक्ताची ताण भागापेक्षा सहज असाची म्यान होत नाही. माझ्या मामाचा सूर हा संवाद वसूल करणार. आता इथं दाबून उपयोग नाही. प्रथम त्या काळोखीचा शिकार लावू. मामासाहेब, आपल्या परमपूज्य येतात ना गुरु. जय भवानी. आपल्या स्तब्धतेची कल्पना आली आम्हाला नाही. आपल्या देशकार्यासाठी आपला आणखी एक मोरा बळी पडला. आपले शूर स्वामी भक्त विश्वासू किल्लेदार मानाजीराव गेले. पण या स्वराज्यासाठी असे लाख मोलाचे किती मावळे खर्ची पडणार आहेत? महाराज काळोजी जेतेने मानाजीरावांचा धाडायला गेला. यापुढे वेळ वाया न घालवता त्याच्या फितूरचा सेवा केला पाहिजे. फितुरी जिथं जिथं नजर वळवावी तिथं तिथं या फितुरीने हायदोस घातलाय नाही. या फितुरीचा पाश आमच्या गळ्याला कसा आणि कधी वेगा घालेल याचा काय नेम नाही. स्वराज्याचं बस्तान बसू पाहतोय तोच हजारो बातम्या कानावर येऊन आदळतात. याच दुःखद बातमी कानावर आली. स्वराज्याचे एकनिष्ठ सेवक गणले जाणारे आमचे मानाजीराव गेले. बस आता एकच निर्धार. फितूर दिसला की त्याची पाळमुळं खणून काढून त्याचा कडेलोट करायचा.
खबर आणली पालकर. आझर खानच्या वादामुळे इम्रान खान जिंकला असून त्याने आपला डेरा हलवून दक्षिणेकडे कूच केली आहे. वेळेवर हल्ला करण्यासाठी दिल्लीला जासूस पाठवून पठाण आणि अरबांची कुमक पाठवा असा बादशाहला विनंती केली आहे. ती कुमक हाती येतात येत्या 8-10 दिवसात इम्रान खान वेळेवर हल्ला करणार असा रंग दिसतो. त्याच्या रंगाचा बेरंग करायलाच पाहिजे. महाराज, दिल्लीहून पठाण अरबांची कुमक येण्यापूर्वी होय महाराज. होय नाही. त्यापूर्वी आपण इम्रान खानावर हल्ला करायचा. पालकर, स्वारीवर निघण्याची तयारी करा. आम्ही जातीने त्या इम्रान खानाचा समाचार घेणार. महाराज, त्याचा समाचार आम्ही घेतो. आपण रोडेश्वरीच थांबावं. कारण वेंकूची बागाच्या काही नाही. आपण सारे इम्रान खानकडे वळलो आहोत हे पाहून संधी साधून कदाचित रोडेश्वर काबीज करी. म्हणून व्यंकोजी वाघ, काळोजी सारखा स्वराज्याला वेठा घालून बसलेला हा दुसरा जहरीनाग. यापुढे त्याचेही दात पडण्याची वेळ जवळ आली आहे. दोस्तीचा हात पुढे केला, समजावून पाहिलं, पण आपला हेका सोडायला तो काय तयार नाही. ठीक आहे पालकर, तुम्ही निवडक जवानांना घेऊन इम्रान खानावर हल्ला करा. मरू किंवा मारू या ईर्ष्याने माझे शूर मावळे त्या इम्रान खानावर तुटून पडतील. आणि आमची पक्की खात्री आहे या स्वाईमध्ये खानाचा पाडा होऊन मोगलांना पळती गोळी थोडीच होईल. विजय आपलाच आहे. आपला आशीर्वाद पाठविले असल्यावर हा नेताजी कुठाचा काळालाही घाबरणार नाही. आपण पोपटरावाला तयार राहायला सांगा. या मोहिमेत त्याच्या हिकमतीचा आपल्याला भरपूर फायदा होणार आहे. ठीक आहे पालकर. मी आता जाऊन पोपटरावाला आपल्या मोहिमेची बातमी देतो. तोपर्यंत आपण तयारी करा. पालकर, जाताना आई भवानीचं दर्शन घेण्यास विसरू नका. जगाला जीवन देणारी ही जगज्जननी या आपल्या महाराष्ट्राला पाठीवरून मायेनं आणलेलं आहे. त्याच महाराष्ट्राला दुश्मनांनी चंग बांधला असता आपल्या आई भवानीच्या अष्टभुजा थंड होणार नाही. आपल्या आई भवानीचा आशीर्वाद हेच आपलं बळ आहे. जशी आज्ञा महाराज, येतो आम्ही. आई भवानी, माझा नेताजी सुखरूप परत येऊ दे. जगाला जीवन देणारी तू जगज्जननी या तुझ्या महाराष्ट्राला अशी पारखी होऊ नकोस. आम्हाला पोरखा करू नकोस. महाराज, आत्ता जे काही हेराने बातमी आणले, आपल्या मानाजीरावाची मुलगी सासरीला पळवून नेऊ. काय? नाही, असं होणार शक्य नाही. आपल्याच आया बहिणींना पळवून नेऊन तिच्यावर अग्नीचे रक्तरे करणाऱ्या या नराबळांच्या आत आम्ही पाया तिथल्या तिथे हा कलम केल्याशिवाय राहणार नाही. चला त्वरित शिवनेरी गाठूया. इकडचा भासा तिकडे गेला, गाव उलटला. दोन्ही तगड्यावर करून उतारा पडला हरामखोर. धर्माजी गेला, मानाजीराव मारला गेला. आता रड म्हणावं तू दैवाला तुझीला. यापुढे तुला स्वर्गवासी करायला आम्ही तुझी वाघ इथे दबा करून बसला आहे. संधी मिळतात नाही तुला मुक्त धडा वेगळा केलं तर आम्ही तुझी वाघाचा बच्चा नाही. ही संधी योग्य आहे. इम्रान खानाशी 2 हात करण्यात शिवाजीचे सगळे साथीदार मग्न आहे.
आपण शिवाजीवर जाऊन हल्ला करूया आणि शिवाजी मित्र असताना तिथले गेले गद्दार मारूया. शिवाजी तू आता माझ्या हातून सुटणं शक्य नाही. राज्यारोहणाची तयारी करणारा त्या मगरू राजा तुझी वाट तुझा दुश्मन तुझ्याशी दोन हात करायला तयार आहे. एकदा का शिवाजी मारला गेला मग या महाराष्ट्राचा राजा तुझी वाट होणार. वेंकटीच्या लहरी म्हणा जरा थांब अजूनही नीट विचार कर. वेळ गेलेली नाही. सावधगिरीने पावलं टाकशील तर विजय नक्कीच होईल. पण काही गडबडीने घेतला निर्णय तुझा आत्मनाश केल्याशिवाय राहणार नाही. बस ठरला निश्चय. आज रात्री डोळेश्वरावर जाऊन त्या निद्रावस्थेत असताना त्या शिवाजीचा बोल बोल कालोजी असा गुटखा पाडून तोंड लपीत का आहेस? काय त्यांना भेटून राहील त्या शिवाजीच्या सगळ्या सगळे माझ्या हातून पाठील आहे. त्यांना जरा लपून मिळाला कानाला सोडून आमच्या पुढे देण्याचा मतलब मतलब साधारण सोपा विकृती. पण आज आपल्याकडे आलोय ते माझ्या स्वार्थासाठी नाही तुमच्या फायद्यासाठी. माझ्या फायद्यासाठी आम्ही नाही समजलो आपल्या बोलण्याचा अर्थ. सगळं काही समजावून सांगतो. पण आजूबाजूला कोणी नाही ना. या वाघाच्या घरात चोर पाळून आलाय तर असं तुमच्यासारखं चोर नसते. नाहीतर तुम्हाला याची कोणाची हिंमत नाही. आजूबाजूला कोणीच नाही. तेव्हा बोला काय बोलायचं आहे ते. नेताजी आणि बहिणी आपल्या निवडक सायांची खानावर चालकांनी रोहिणी रवाना झाले. रोहिणीवर फक्त शिवाजी एकटाच आहे. त्याच्या पाड्याला आहे तो फक्त नेताजी. ही बातमी आम्हाला केव्हा समजली आहे का? आज रात्री त्या रणेश्वरावर जाऊन शिवाजी निद्रावस्थेत असताना तिथे देखील गर्दन फाडणार. हा गैरसमज आहे तुमचा. शिवाजी तुम्ही समाजाचा दुःख नाही. शिवाय त्याचे पारेकरी सुद्धा डोळ्यात एक घेऊन पारा केले. तेव्हा काय त्या पहारेकऱ्यांना घाबरून मी पळून जाऊ? ही आलेली अनमोल संधी मी वाया घालू देणार नाही. आजचा दिवस आज शिवाजीचा शेवटचा दिवस असेल. हे सगळं मान्य आहे. पण त्यापेक्षा आपण वेगळ्या युक्तीने आणि कसलाही धोका न पत्करता आपण शिवाजीला चेअरमन करू. कसलाही धोका न पत्करता योग्य युक्तीने. आणि तो कसा काय? सगळं काय सांग. नुकता शिल्लक झालं अरे मानाजीला माझ्याकडून मारला नाही. तरीही तो किल्ला तुम्हाला काबीज करता आला नाही. बोल वेंकू त्या ऐकते वेळी नेताजी पालकर मध्ये येऊन माझा सगळा डाव उडवून पण मानाजीला माझ्यामुळे मारला गेल्यामुळे त्याची एकूण एक मुलगी शारदा एकटीच असते किल्ल्यावर. त्या नेताजी नियोजित बघू ती एकटी असते किल्ल्यावर. पारेकरी गाफील असताना कारण तिथे इतर लढावे गेले नेताजीवर मोहीवर लढायचे तेव्हा आपण इथे मानाच्या पुरीचा काय संबंध? इथं तर खरी मेक आहे. तुम्ही उद्या रात्री शिवनेरीचे पारेकरी गाफील असताना चोर वाटेने सरळ प्रवेश करा आणि त्या कोळीला उठून घेऊन ये. एवढं झालं की काम फक्त. आपण काय सांगताय हे आमच्या ध्यानी येत नाही. आमची तर आता नक्की गुंगा होण्याची वेळ आली आहे. पावरून जाऊ नका वेगवेगळे राजे. याच मार्गाने गेल्यानंतर शिवाजी आयतीत आपल्याला सापडणार आहे. शिवाजी आयता आमच्या हाती सापडला आणि तो कसा काय?
नागराची पळवण्याची बातमी शिवाजी लागल्या आणि तिची सुटका करण्यासाठी नेताजी पाळसा तिथे नाही. तो गेला दक्षिणेकडे जवळ झाले खानासोबत. तेव्हा शिवाजी शेवटी स्वतः एकटा तिला सोडवण्यासाठी गेला. मग तो आयता तुमच्या पिंजऱ्यात सापडला. मग घ्या तुमच्या सोन्याचा बदला, चला तुमच्या पद्धतीला शेवट आणि व्हायला माव नक्षत्राचे राजे. कान्होजी, युक्ती नामी आहे पण तेवढी धोक्याची सुद्धा आहे. ती आमच्या पोर हाती सापडली तर ठीक, नाहीतर डाव आमच्या उलटायचा. नक्की ती पोर शिवनेरीवर आहे ना? शंकाच नाही. आता मागचा पुढचा विचार न करता शिवनेरीवर जायची तयारी करा. हो पण इथं मी किल्ल्यावर जवळ धरून बसतो. तसाच जर तुमचा कोणी पाठलाग करू लागला तर त्यांना इथे मी गायब करतो आणि तुमचा माझा जो मोकळा करतो. येतो मी. जय भवानी. जय काली माता. आपण व्हा पुढे, मी लागतो पुढच्या तयारीला. वेंकटराजे त्याला सांभाळून, हा बाईचा मामला आहे म्हणून म्हणतो. येतो. या काळोखीला डोका आहे म्हणायचं. युक्ती नामे आहे पण तितकी धोक्याची सुद्धा आहे. शिवाजी, तू आता माझ्यातून सुद्धा शक्य नाही. आज न उद्या माझ्या या वाघाचं काही द्यावंच लागणार. आणि हा वेगवती तुझी आहे ती शिकार करणार. वेंकटराजे दगा दगा दगा. काय हो पहा, कोण? शिवाजीचा चोकर घोडा इथं आपल्या अंगावर येतो. त्याने आपल्या खळबत ऐकल्यास ना. हे पहा, हे पहा. वेंकटराज, हे पहा. चला शिवाजी आपल्याकडे येत आहे. चला आणखी पहारेकरी येत आहे. तुमचा पाय येतोय मध्ये. हा डेरा उचलून इकडे आणला. आता तरी तो मराठ्यांचा राजा शिवाजी आपल्या हाती येईल म्हणून. मगर बडी अफसोस की बात, एवढी धडपड करूनही तो आमच्या हाती मिळवली. हे शिवाजी आज्ञा या सैतानाने जर मला हिरात लुटा त्याच्या एका ठिकाणी एका जागी सुद्धा पता नाही. आज जिकडे तर उद्या तिकडे त्याचे तुकडे हल्ले चालूच असतात. आळूनीच्या मसलतीने शिवनेरी काबीज करण्यासाठी, मानाजीवर हमला करण्यासाठी हाजरला त्याच्या सोबत शिवानी दगा दिला आणि आमचा जिगरी दोस्त 5,000 त्याला सजा मारा गया. या अल्लाह, सरकार आपके परेशानी का सही इलाज लाया हो सरकार. आता काढला. परेशानी भाग जाएगी और चेहरा प्यार मोहब्बत से सुलगेगा आपका सरकार. क्या बोलते हो बेशरम? सच कहता हूँ खान साहब. कौन सी खुश खबर लाए हो? बोलो तो सही. एक गाने गाने वाली, एक नाचने वाली और नागस की दो जोड़ी आई है बाहर. तुम्हारी इज्जत फोटो. तुम बराबर देखो उसे. वो नाचने वाली है या गाने वाली? ये नाचने गाने वाली का कोई भरोसा नहीं होता देखो. वो नहीं खान साहब, वो हमारी पहचान वाली है, असली नाच गाने वाली है, नागसर की डोलने वाली भी है. जा बुलाओ उसे. अभी करता हूँ सरकार. आओ आओ आगे आओ. आओ चलो आओ. आओ आओ आगे आओ. चलो ये हमारे वालिद खान साहब है, उनको मुद्रा करो.
होती मोल खोकी लौंडिया बहुत खूबसूरत होती। हो क्या शबाब क्या रुबाब, जैसा गुलाब का महका माँ फूल। ए छोकरी क्या नाम है तुम्हारा? मैना। हो शर्माओ मत मेरी जान। और ये कौन है? ये पोपट आहे माझा. पोपट पोपट येणे। त्याचं नाव पोपट, नवरा आहे माझा. अच्छा तो तू नाचती हो। और ये कौन है? ती माझी भाची आहे. अच्छा वाह बहुत। और तू क्या करता है रे ढोलकिया? ओहो, ठीक है गाओ नाचो, लेकिन ऐसा गाना सुना कि हमारी परेशानी मिट जाएगी। गाओ नाचो। सरकार, आपला आधी विजया तर आम्ही आलोय, पण नाच गाणं झाल्यावर